नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आता सध्याच्या अवस्थेमध्ये अद्रक पिकाला कशाची आवश्यकता जास्त आहे. आता हे बघा, अद्रक पिकात आता पाला बसण्यास सुरुवात होत आहे. कारण अद्रक पिकाला 6.5 महिने झालेले आहे आणि अद्रक हे पीक जे आहे ना ते 6 महिन्याच्या नंतर पाला बसायला सुरुवात होऊन जाते. याच्याकरता आपल्याला कॅल्शियम नायट्रेट घ्यायचं एकरी 5 किलो, जेणेकरून आपल्या अद्रक काही दिवस जास्त हिरवी राहील. आणि त्याच्यानंतर आपल्याला 3 ते 4 दिवसांनी घ्यायचं आहे पोटॅश, लिक्विड पोटॅश. हे बघा, आपण लिक्विड पोटॅश सोडत आहे. आपण कॅल्शियम नायट्रेट पहिले सोडलेलं होतं, आता लिक्विड पोटॅश सोडत आहे. लिक्विड पोटॅश घ्यायचा आपल्याला एकरी 2-2.5 किलो लिटरमध्ये. हे बघा, हा पोटॅश घेतलेला होता. 46% पोटॅश आहे याच्यामध्ये, जेणेकरून आपल्या मालाची साईज वाढेल. म्हणजे याचा अर्थ असा होईल का आपलं उत्पन्नसुद्धा वाढेल. हे बघा, आता आपण आपल्या अद्रकात अशा प्रमाणात आहे. हे बघा, 4-5 दिवस झाले कान काढलेलं होतं. हे अशा प्रकारे अद्रक आहे आपलं. म्हणजे आपली अद्रक बऱ्यापैकी चांगली बनलेली आहे. आता आपल्याला काय करायची, याची जाडी वाढवायची आहे, जेणेकरून आपली जाडी वाढली ना तर आपलं उत्पन्न नक्की वाढेल. आता आपलं 1 एकरचं क्षेत्र आहे आणि तर आपल्याला अपेक्षित उत्पन्न आहे कमीत कमी 120 क्विंटलच्या आसपास आपल्याला अद्रक निघायला हवी. याच्यात एवढी आपली अपेक्षा आहे. म्हणजे अपेक्षात कमी जास्त होऊ शकतं, पण या अपेक्षानुसारच आपण खर्च करायला पाहिजे. आणि जे करून सध्या जे भाव टिकून आहे, भाव असल्यामुळे अद्रकीला खर्च करणं परवडतो आहे. कारण अद्रक जर सरासरी 4,000 रुपये जरी विकली ना तर त्याचा आपल्याला फायदा होणार आहे. एकरी आपल्याला 70-80 हजारापर्यंत आपला खर्च होतो. आणि जर एकरी आपल्याला 100 क्विंटल जर अद्रक निघले तर आपल्याला बेण्यासकट 1 लाख रुपये खर्च पकडा आणि आपल्याला कमीत कमी 4 लाख रुपये मागं उरू शकतात. जर आपल्या अद्रक 100-125 क्विंटल जर 1 एकरला निघली तर आपल्याला पण आपल्या अद्रकीतून इतकंच उत्पन्न अपेक्षित आहे की आपल्या अद्रक कमीत कमी 100-125 क्विंटल निघेल. व्हिडिओ आवडला चॅनलला सबस्क्राईब करा. बरेच दिवस झाले व्हिडिओ आलेला नाही, पण आता इथून पुढे रेग्युलर व्हिडिओ येईल. हरभरा पिकाचे पण व्हिडिओ येणार आहे. व्हिडिओ आवडला चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.